शिक्षकाने सांगितलं की आमच्या शाळेतली 4थीची मुलगी होती, ती सकाळी पाणी आणायला खाली दरीत उतरली होती आणि वर डोक्यावर हंडा घेऊन येत असताना तिचा पाय घसरला. आपलं गाव कोणतं ज्याच्यात तुम्ही पाण्याची समस्या सॉल्व्ह ती एक म्हातारी बाई आली आणि ती म्हणे की मी लग्न करून आली तेव्हापासून मी डोक्यावर पाणी वाहते खालीच्या दरीमधून आणि त्यानंतर मी म्हातारी झाल्यावर माझ्या नळाला पाणी. समाज कार्य करताना सर्वात पहिला थॉट काय आला? इंग्रज गेले पण हे देशी इंग्रज आलेले. नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर. एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो लहानपणी आपण बऱ्याचदा पाहिलाय किंवा ऐकला आहे. ते म्हणजे एक असे गाव जिथं मेलोमेल बायका मुली चालत जातात आणि टँकरची वाट बघत असतात. एक असे गाव जिथं शिक्षणाचं स्वप्न मात्र स्वप्नच राहतं. किंवा एक असे गाव जिथं लहान मुलं आपले कुपोषणाशी झडपत असतात. पण जर तुम्हाला ही कल्पना करायला लावली मी तर का आता अशा सध्या 33 गावे आहेत जिथे ही परिस्थिती कायमची बदलली आहे. आणि त्याच व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. या व्यक्तीने सोशल मीडियाचा वापर फक्त पोस्ट किंवा रील टाकण्यासाठी नाही तर पूर्ण समाज बदलण्यासाठी केला आहे. मिस्टर प्रमोद गायकवाड सर. ही इज अ फाउंडर ऑफ सोशल नेटवर्किंग फोरम. सर, तुमचं एक्सप्रेस विथ मी शिल्पामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा, मला तुमच्या एक्सप्रेस विथ शिल्पा या कार्यक्रमात आज बोलवलं आणि त्यानिमित्ताने आमच्या सोशल नेटवर्किंग फोरमची माहिती तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि त्यानिमित्ताने आम्हाला त्यांच्या मदतीचे हात पण पोहोचू शकतील. थँक्यू. पहिले तर खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही एवढं मोठं समाज कार्य करताय आणि त्यात तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिले तर मी इंट्रोडक्शन मध्येच ती आकडेवारी बोलणार होती. म्हणजे ती आकडेवारी म्हणजे भयंकर. ती ऐकताच मला खूप का 33 गावे टँकर मुक्ती, 70,000 लोकांना शुद्ध पाणी, 100 पेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकरी, 1,000 मुलांना कुपोषणातून बाहेर काढले आणि कोविड काळात तुम्ही 35,000 पेक्षा जास्त कुटुंबांना मदत केली. तर हे ऐकण्यापूर्वी मला पहिले तर जर्नीच तुमची ऐकायची. का ही जर्नी सुरू कधी झाली आणि कशी झाली? ह्या जर्नीची सुरुवात माझ्या बालपणापासून झाली. कारण माझं बालपण 4थी पर्यंतचं शिक्षण हे खेड्यातच गेलं आणि माझे आईवडील शिक्षक होते आणि त्यांच्या निमित्ताने वेगवेगळ्या खेड्यांमध्ये त्यांच्या जेव्हा ट्रान्सफर व्हायचं आमच्या शाळा पण बदलायच्या. अच्छा. आणि त्या वेळच्या खेड्यांमध्ये म्हणजे जवळपास 80च्या दशकामध्ये जे काही समस्या होत्या, शिक्षणाच्या समस्या होत्या, पाण्याच्या समस्या होत्या, त्या सगळ्या मी स्वतः अनुभवलेल्या. अच्छा. शिक्षण प्रत्येक गावामध्ये तेव्हा 4थी पर्यंतची शाळा असायची. ज्यांना शक्य असेल पुढे ते 7वी 10वी पर्यंत जायचे, नाही तर 4थी पर्यंत शाळा बंद. किंवा आमच्या गावात टँकर यायचं त्यावेळेला. उन्हाळ्यात पाणी नसायचं. त्या टँकरची गर्दी मी अनुभवली आहे. टँकर नाही आलं तर आसपासच्या शेतांवरून 2-3 किलोमीटरवरून पाणी आणावं लागायचं. हे सगळं मी स्वतः केलेलं आहे आणि त्यामुळे खेड्यांमध्ये राहणं किती अवघड आहे ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा मला माझ्या आईवडिलांमुळे शिक्षणाची संधी मिळाली, पुढे शहरात गेलो, नंतर उच्च शिक्षण घेऊन MBA MA करून मला नाशिकला आलो. इथे चांगला व्यवसायात सेटल झालो. माझा भाऊ त्याच्यासोबत व्यवसाय सुरू केला आणि जेव्हा माझं मग फॅमिली सेट झाली, सगळं नाशिकमध्ये घरदार सगळं झालं, तेव्हा मला असं वाटलं की आपण कुठेतरी मागे जे सोडून आलोय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ते एक जाणीव म्हणतो ना आपण, त्याच्यातनं गेलंय. तर मग मी झाल्यानंतर मग मी असं वाटलं मला की काहीतरी करावं. मग छोट्या मोठ्या गोष्टी करायला मी सुरुवात केली. इथून माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे 2010-16 2010. अच्छा. जसं आपण बघतोय का टँकर मुक्ती, पाणी मुक्ती, पण हे विचार करणं आणि त्याला ऍक्च्युअल वर्किंग मध्ये आणणं हे खूपच फरक आहे याच्यात. म्हणजे पाण्याची तुम्हाला म्हणजे जी आपण समस्या जी तुम्ही सांगितली, पण ती आता म्हणजे 2010 मध्ये तुम्ही सुरू केलं, तुमची 80 मध्ये तुम्ही हे केलं, याच्यात खूप फरक असेल आता. मे बी मला असं वाटतं थोडं इम्प्रोव्हायझेशन झालं असेल. म्हणजे आता मी जर म्हणाल तुम्ही 2010 मध्ये मी सपोज कॉलेजला असेल तर मला असं वाटतं, मी नाशकात असेल तर मला असं वाटतं पाण्याची समस्या खूप नसेल खूप गावी. हा ठीक आहे, काही काही गावी मी ऐकते जसं 10 दिवसांनी पाणी येतं, 5 दिवसांनी पण येतं, तेव्हा ते लोक तसं स्टोरेज करून ठेवतात किंवा बोरिंगची सोय असते. पण आता सध्या खरंच पाण्याची किती गैरसोय कोणत्या गावांना नाही, ती कशी असते खरी परिस्थिती? शहरातली पाणी समस्या आणि ग्रामीण पाणी समस्या फार फरक आहे. आपल्याकडे नळाला पाणी नाही आलं एक दिवस तर ती मोठी पाणी समस्या होती. पण ग्रामीण भागामध्ये कित्येक दिवस नाहीये, 8-8 दिवस पाणी नाहीये, तर त्यांची समस्या वेगळी असते. पाण्याची समस्या मला गंभीरपणे म्हणजे मी लहानपणी अनुभवलेली
आणि त्यानंतर मी जेव्हा नाशिकमध्ये आलो, सेटल झालो आणि मला छोटं मोठं काहीतरी आधी ग्रामीण भागासाठी, आदिवासी भागासाठी काहीतरी करावं असं जेव्हा वाटायला लागलं, तेव्हा मग मी काही शाळांना जाऊन मदत करायला लागलो. अच्छा. पाण्याची पुस्तकं, वह्या वगैरे असं सगळं. आणि मग त्यावेळेला मला थोडे थोडे तिथल्या पाण्याची समस्या जाणवायला लागल्या. आणि एक दिवस असं झालं की मी एका गावामध्ये, एका शाळेमध्ये काही वह्या पुस्तकं द्यायला गेलो होतो माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त. आणि त्यावेळेला मी बघितलं तर एका घरातून खूप मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. अच्छा. आणि मग मला वाटलं की कोणी वयोवृद्ध घरात गावातलं गेलं असेल. मग शाळेत मी गेलो, तर शाळेत एकही मुलगा नव्हता आणि फक्त शिक्षक बसलेले होते. अच्छा. आणि मी शिक्षकांना विचारलं की मुलं कुठे आहेत. तर शिक्षकांनी मला जे सांगितलं ते अतिशय विदारक होतं. मला भयंकर दुःख झालं त्याच्याने. शिक्षकांनी सांगितलं की आमच्या शाळेतली 4थीची मुलगी होती, ती सकाळी पाणी आणायला खाली दरीत उतरली होती आणि वर डोक्यावर हंडा घेऊन येत असताना तिचा पाय घसरला आणि ती त्या दरीत कोसळून ती आज सकाळीच वारली. सो ते म्हणजे माझ्यासाठी खूप भयंकर हे होतं. आणि मग मी मागे वळून बघितलं तर 25 वर्षापूर्वी मीही असंच अगदीच माझं गाव थोडं ठीकठाक होतं, म्हणजे अगदी दरीत वगैरे उतरून नाही शेतांवरून पाणी आणणं किंवा टँकरवरून. पण 25 वर्षानंतर ही सेम परिस्थिती आहे. ती उलट आणखीन भयंकर झालेली आहे की मुलांना मरावं लागतंय पाण्याच्या एक हंडा पाण्यासाठी. हे मला 2010 साली मी अनुभवलं प्रत्यक्ष. आणि त्या वेळेला मी जे परतलो तिथून, ते विदारक तो अनुभव घेऊन मला कित्येक रात्री झोप नाही आली आणि मला भयंकर वाईट वाटलं. पण मग माझा एक स्वभाव असा आहे की नुसतं वाईट वाटणं हे काही कुठल्याही समस्येचं सोल्युशन नाही. म्हणजे ऍक्च्युली जे आपण 90% लोक करतात. वाईट वाटलं, हळहळ केली, व्यक्त केली, तर ते सोल्युशन नाहीये. तर भलेही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काही करता येणार नाही, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी की मी काहीतरी केलं, छोट्या प्रमाणावर का होईना काहीतरी सुरुवात करायला पाहिजे. आणि म्हणून हे पाण्याचं आमचं जे काम सुरू केलं, ते पाण्याचं काम मध्ये सुरू केलं. पण मग जेव्हा सुरू करायचं म्हटलं तर मग त्याला काहीतरी पाठबळ लागतं. एकट्या व्यक्तीचं काम नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, एवढं प्रचंड 70% पॉप्युलेशन भारताची आदिवासी ग्रामीण भागात राहते. तर यांना सगळ्यांना कसं काय आपण एकटे व्यक्ती काम करणार आहोत, या सगळ्यांपर्यंत कसे पोहोचणार आहोत. आणि मग तिथून आमचं पुढचं माझं तो जर्नी सुरू झाला, संस्था आणि इतर ते प्रयत्न सगळे. पण ती सुरुवात त्या मुलीने करून दिली आहे. ती बिचारी आज नाही आपल्यामध्ये, पण तिच्या म्हणजे तिलाच ही श्रद्धांजली म्हणता येईल मी जे काम केलं त्याचं. पण त्यानंतर मे बी तिच्यासारखं खूप मुलं किंवा मुली किंवा बायका वाचल्या असतील त्याच्यामुळे. हे तर नक्कीच झालं असेल सर. सर पहिलं गाव कोणतं होतं जिथं तुम्ही पाण्याची ही सुरुवात केली? तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला, ही सुरुवात कशी झाली आमची आणि हे कसं झालं हे सांगतो. बेसिकली 2010ला ही घटना घडली आणि मग मला असं वाटलं की मी खूप काहीतरी ह्याच्यावर काम करायला पाहिजे आदिवासी भागामध्ये. तर एकत्र कसं आणायचं लोकांना, किंवा मग एकट्याने तर शक्य नाही. तर मग त्यावेळेला सोशल मीडियाचा नुकताच उदय झाला होता. तेव्हा फेसबुक वगैरे नव्हतं, तेव्हा ऑर्कुट होतं, फेसबुक नुकतंच आलेलं होतं. आणि मग याच्या माध्यमातून आपल्याला काही करता येईल का असं मला वाटलं. पण मी जेव्हा हे जॉईन केले माध्यम, तेव्हा तिथे बघितलं तर भयंकर परिस्थिती. म्हणजे धार्मिक विद्वेष, राजकीय विद्वेष, शिवीगाळ, एकमेकाचे पाय ओढणं, वाटेल त्या गोष्टी होत्या. मी म्हटलं अरे बापरे, याचा विचार केला होता आपण, पण हे तर भयंकरच काहीतरी. मग मी थोडे दिवस ते बंद केलं. पण नंतर एक मला असं वाटलं की कुठलेही माध्यम असतं, त्या माध्यमाचा अनेक लोक जसं वाईट उपयोग करतात तसे काही लोक चांगला उपयोग करू शकतात. मग पुन्हा एकदा नव्या जोमाने मग या माध्यमांवर आलो आणि त्याच्यावर एक सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज असं एक जस्ट औपचारिक चळवळ सुरू केली. त्याच्यामधून फक्त एवढंच आवाहन केलं की आपण काहीतरी सामाजिक काम करू, काही जास्त करायचं नाही, तुमच्या वाढदिवसाला फक्त कुठेतरी एखाद्या आदिवासी शाळेला मदत करा, पुस्तकं द्या, हे द्या. आणि दिवाळी छोटी गोष्ट पासून म्हणजे अशासाठी की कुठलाही छोटा माणूस हे काम करू शकतो. म्हणजे त्याला पैशाची गरज नाही. अगदी कॉलेजचा माणूसही वाढदिवसाला काहीतरी करतो, तो कॉलेजचा मुलगाही ब्लड डोनेशन करू शकतो, झाड लावू शकतो, काही करू शकतो. पैसेच खर्च करायला पाहिजे. पेन्सिल तर कोणी पण. करेक्ट. मग त्यावेळेला मग आम्ही आणखीन एक उपक्रम राबवला की पहिला दिवाळीचा दिवा आदिवासींच्या दारात.
आणि मग त्या उपक्रमाला मात्र प्रचंड रिस्पॉन्स मिळाला संपूर्ण महाराष्ट्रातून. मग त्याला आम्ही वह्या, पुस्तकं असे सगळे डोनेट करण्याचं आवाहन केलं आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या वर्षी आमच्याकडे 3 ट्रक सामान जमा झालं होतं. बापरे. आम्हाला एका खेड्याला द्यायचं होतं, ते 3 खेड्यांना देऊन आम्ही ते त्या दिवाळी साजरी. आणि मग त्यावेळेला जे कनेक्ट झालेले लोक आहेत, आता त्यांनी फक्त साहित्य दिलं, कोणी फराळ दिला, कोणी वया दिले, कोणी पुस्तकं दिले, कोणी लहान मुलांची खेळणी दिली. आणि मग हे आम्ही पोहोचवले आणि पोहोचवून जेव्हा त्याचे फोटो फेसबुकवर अपलोड केले तेव्हा त्या लोकांना कळलं की आपण जी छोटी मदत केली आहे ती आज ती एवढा किती कोणाला मोठ्या आनंद. स्वरूपात हो, हो. पोहोचली आहे. आणि मग तिथून ही आमची खरी सुरुवात झाली आणि मग हळूहळू त्याला एक वेग येत गेला. त्याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळायला लागलो. मग पाणी आलं, मग शिक्षण आलं आणि अच्छा. इतर गोष्टी आल्या. मग तेच जसं माझा तो प्रश्न होता का पहिलं गाव कोणतं ज्याच्यात तुम्ही ही हा. पाण्याची समस्या सॉल्व्ह. हा, तर 2014 तुम्हाला आठवत असेल, 14-15ला महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला हो होता. हो बरोबर. तर त्यावेळेला मग आम्ही पाण्याचं काम करायचं होतं. 3-4 वर्ष पूर्ण टीम बांधणी केली आम्ही आणि वेगवेगळ्या प्रकारचे जिओलॉजिस्ट, पाण्याशी रिलेटेड तज्ज्ञ असे सगळे आमच्या त्या टीममध्ये एकत्र आणले मी. बरेचसे चांगले लोक त्याच्यामध्ये एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून मग आम्ही तो जो दुष्काळ पडला होता त्यावेळेला की हाच योग्य वेळ आहे काम सुरू करण्याची, याचे आम्ही आम्हाला अंदाज घेतला आणि मग वेगवेगळ्या गावं पाहणी करायला सुरुवात केली. मग माझ्यासोबत खूप सारे जे तज्ज्ञ लोक आहेत, जिओलॉजिस्ट जयदीप निकम आहेत किंवा डॉक्टर पंकज बदाणे आणि यांनी पण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला. इंजिनियर प्रशांत बच्छाव, हे सगळे लोकांनी विदाऊट एनी रिम्युनरेशन सगळ्या यांनी मध्ये माझ्यासोबत ते या खेड्यांमध्ये आले. त्यांनी सर्वे केले वेगवेगळे आणि सुरुवातीला आम्ही 2-3 खेडी अशी निवडली की इथे आपण काही काम करू शकतो. पहिल्यांदा तर आम्ही असा विचार केला होता की ह्या गावांमध्ये जलसंधारणाचं, वॉटर कन्झर्वेशनचे कामं करावेत असं, आणि म्हणजे जेणेकरून त्यांना पूर्ण वेळ काढत. पण आमच्यासोबतचे जिओलॉजिस्ट जे होते त्यांनी त्याचा स्टडी करून सांगितलं की इथे वॉटर कन्झर्वेशनचे उपक्रम फारसे यशस्वी होणार नाहीत, कारण हा पूर्ण हिली एरिया आहे, त्याच्या खाली रॉक आहे. तुम्ही किती पण कन्झर्वेशन केलं तर ते थोडेसे स्टोरेज टँक होतील, ते जमिनीत मुरणार नाही पाणी जास्त. त्यामुळे ह्यांचं सोल्युशन वेगळं आहे. यांना जर पिण्याचं पाणी द्यायचं असेल त्या गावांना तर आपल्याला पाणीचं सोर्स, जवळचे सोर्सेस शोधून उचलून आणावे लागतील. पण त्यावेळेला आमचे जे पहिले 2-3 गावं आम्ही अभ्यास केला, त्यातलं एक तोरणगण एक गाव होतं, एक शेवखंडी आणि एक गडईपाडा, असे 3 गावं आम्ही त्या पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेले होते. तर ते 3ही गावांचं आम्ही एकाच वेळेला काम सुरू केलं. तिथली समस्या काय होती आणि सोल्युशन शोधलं. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या समस्या होत्या आणि प्रत्येक गावाचं वेगवेगळं सोल्युशन होतं. मग ते सोल्युशन शोधलं, समस्येचा अभ्यास केला. दुसरं गोष्ट, त्या गावांमध्ये काय काय रिसोर्सेस आहेत आधी तेच चेक केलं. म्हणजे कुठे टाकी आहे, कुठे विहीर आहे, कुठे पाईपलाईन अर्धी केलेली आहे जुनी कुठली तरी, म्हणजे ते याच्यासाठी की आमचा खर्च कमी व्हावा. ते जुने रिसोर्सेस शोधले, त्यांना रिपेअरिंग करण्याची शक्यता बघितली आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते सोल्युशनसाठी समजा कुठे व्हॉलेंटिअरिंग करायचं असेल, श्रमदान करायचं तर गावकऱ्यांना आम्ही मोटिवेट केलं, त्यांना प्रोत्साहित, त्यांच्या मीटिंग्स घेतल्या, त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे, आम्ही काही शासकीय लोक नाही आहोत, हे तुमच्या पाण्यासाठी तर तुम्हाला श्रमदान करायला लागेल. आणि मग त्यांना आधी ऍग्री केलं आणि मग कोणी विहिरी खोदल्या, कोणी पाईपलाईन खोदल्या. सर, मला याच्यात हा प्रश्न होता का आपण एखाद्या गावाला जातो, काहीतरी इनिशिएटिव्ह घेतो, तर त्या गावांची पण जो मुखिया असतो किंवा जे असेल त्याची परवानगी आणि गावाचं पण म्हणजे लगेच सपोर्ट केला का गावांनी? हा, सुरुवातीला आम्ही गावांकडे गेलो आणि मग आम्ही त्यांचं जेव्हा जायचो ते सुरुवातीला त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांना असं वाटायचं की सरकारी माणसं आली, अधिकारी आली किंवा कोणी हे आलं तर ते मग तेवढ्याच कोरड्या नजरेने आमच्याकडे बघायचे की हे येतील जातील, आम्हाला काही मिळणार नाही. मग नंतर आम्ही असं केलं की त्या गावांमधले काही तरुण मुलांना हाताशी घेतलं, त्यांना आमची संस्था काय, शिकलेल्या मुलांना समजावलं की ही संस्था काय आणि आम्ही काय करू इच्छितो. आणि मग त्या लोकांनी त्यांच्या ज्येष्ठांना, गावातल्या लोकांना व्यवस्थित समजून सांगितलं की ही सामाजिक संस्था आहे, ही लोकसहभागातून आपल्या गावाचा पाणी प्रश्न सोडवू इच्छिते. मग आम्ही त्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या, त्यांना समजावून सांगितलं की हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे, सरकारचा याच्याशी संबंध नाही. आणि मग तुम्ही याच्यामध्ये सहकार्य केलं, तुम्ही श्रमदान केलं, तुम्ही तुमचं योगदान दिलं तरच हे सगळं होईल.
आणि मग त्यांनीही गेले 10 वर्ष 15 वर्ष काही काही गावांना स्वातंत्र्यापासूनच पाणी नव्हतं. तर मग त्या लोकांना वाटलं की कोणीतरी येतंय हा, आणि आपल्या काहीतरी- थोड्याशा प्रयत्नातून जर आपल्याला पाणी मिळणार असेल तर सगळे ऍग्री झाले. अच्छा. असं सुरुवातीला आम्ही स्वतः गावांकडे जायचो, पण आता मात्र काय झालं की ह्या संपूर्ण परिसरामध्ये आमचं एक नाव आहे, सगळ्यांना किंवा माहिती की लोकांना संस्था काय आता करते. 33 गावे म्हटले तर ऑलरेडी ते लोकांना कळले का हो काम होतंय, हा. प्रामाणिकपणे होतंय आणि रिझल्ट भेटतोय. मग आता समस्या जे गाव असेल ते आमच्याकडे येतात. अच्छा. मग आम्ही आमच्या ऑफिसला मीटिंग घेऊन त्यांना सगळं समजावून सांगतो. त्यांना आधी सांगतो की तुम्हाला हे सगळं करावं लागेल आणि मग आम्ही जातो. मग आता त्याच्यामुळे गावकऱ्यांचा सहभाग चांगला मिळतो. अच्छा. आता जसं म्हणजे तुम्ही पहिलं गाव घेतलं आणि जेव्हा तिथे पाणी एकदम म्हणजे सुरू झालं आणि तिथल्या लोकांचा त्रास मिटला तेव्हा ती काय भावना होती सर? म्हणजे लोकांचा काय आनंद होता पहिले? पहिलं गाव जेव्हा पहिले 2-3 गावं केले, म्हणजे ज्या गावामध्ये स्वातंत्र्यापासून पाणी नाही तिथे पहिल्यांदाच नळाला पाणी पाणी आलं, येतंय. हा. तर तिथल्या आजी सगळ्या त्या म्हाताऱ्या बाया एका गावामध्ये पाणी जेव्हा आलं नळाला हा. तेव्हा ती एक म्हातारी बाई आली आणि ती म्हणे की मी लग्न करून आली तेव्हापासून मी डोक्यावर पाणी वाहते खालीच्या दरीमधून आणि त्यानंतर मी म्हातारी झाल्यावर माझ्या नळाला पाणी आलं. आणि तिने माझे एकदम पाय धरले. पाय धरायला म्हणजे मी तो- तिला मध्येच अडवलं मी आणि ते feel करू हो, शकते. मला आता ती आजी माझ्या आजीच्या वयाची आहे किंवा माझ्या आईच्या वयाची आहे, तर मी तिला अडवलं आणि मीच तिचे पाय धरले. पण म्हणजे इतकं त्यांना त्या समाधान. पाण्याचं अप्रूप आहे. हा. कितीतरी गावांना जेव्हा ते लोकार्पणाचे सोहळे येतात तेव्हा आमच्या सगळ्या टीमला ते डोक्यावर घेऊन नाचतात, खांद्यावर अच्छा. घेऊन नाचतात. सो ते जो त्यांचं ते काही फार आपल्याला देऊ शकत नाही आणि आपली त्यांच्याकडून काही अपेक्षाही नाहीये. पण हा जो त्यांचा रिटर्न गिफ्ट देण्याचा वेगळा जो प्रकार आहे की तो फार वेगळा आहे आणि तो प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही काम करून परत येतो ना की त्या हे सगळा आनंद घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघून त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माइल्स बघून त्यांचे कष्ट कमी झाल्याचं बघून तर ते मात्र म्हणजे आम्हाला पुढचं गाव परत करण्याची ऊर्जा देऊन जातं. म्हणजे मोटिवेट करत असेल. मोटिवेट करतो. कधी आपण बघतो ना आपण खूप सारे एफर्ट एखाद्या गोष्टीवर घेतो आणि जेव्हा त्याचं ते रिझल्ट येतं म्हणजे ते आपल्याला इतकं प्रेरणादायी असतं का ते आपल्याला सतत पुढे जाण्यासाठी कुठेतरी मदत करत असतं. बरोबर. तसं आणि हे होत असतं. करत असताना मात्र इतक्या समस्या आणि- असतात हा. भयंकर की कधी कधी असं वाटतंय सोडून द्यावं, बंद सोडून करावं. कारण तिथे आदिवासी भागात काम करणं सोपं नाही. सोपं. कधी लाईट नसते, कधी काय नसतं, कधी वस्तू मिळत नाही. एक मोटर घ्यायची असेल तर 8-8 दिवस वाट बघावी लागते. अच्छा. पाईप मिळत नाही, टाकी दुरुस्त करणारा माणूस मिळत नाही. मग वेळ होतो, मग चिडचिड होते आणि मग त्याच्यातून जो डोनरने फंडिंग केलेलं असतं त्यांचं प्रेशर असतं की कमी वेळात संपवा. अशा खूप अडचणींमधून आम्हाला जावं लागतं. पण जेव्हा तो शेवटचा क्षण येतं, टाकीत पाणी पडतं, त्यांच्या दारात पाणी पोहोचतं, तेव्हा आमचं ते सगळं ते त्या पाण्याबरोबर वाहून जातं आणि आम्ही नव्या ऊर्जेने परत रिचार्ज नवीन काम होतात. करतो. सर आता पाण्यानंतर जे आपण दुसरं तुमचं जे स्तंभ आहे ज्याच्यात तुम्ही काम केलं आहे ते म्हणजे वाचनालय आणि विद्यार्थ्यांना मदत करणं. तर आता पाण्याचं तर मला कळलं, थोडी तुम्ही स्टोरी पण सांगितली का तुमचं पहिल्यापासूनच होतं का मुलाच्या बर्थडेला काही असलं किंवा स्पेशल काही फेस्टिवल असलं का गावावर जायचं, मुलांना पुस्तकं वगैरे द्यायचं, ही तुमची पहिल्यापासूनच आवड होती. पण मग वाचनालयाची गरज कुठे आणि ती करायला हवी हे कधी वाटलं तुम्हाला? आम्ही 14 पासून जे पाण्याचं काम सुरू केलं तेव्हा मी वेगवेगळ्या खूप गावांना म्हणजे मी 150-200 गावांना आतापर्यंत भेटी दिलेल्या असतील. आणि त्या प्रत्येक गावांमध्ये मी जेव्हा जायचो त्यावेळेला गावांमध्ये जे तरुण मुलं असते, शिकलेले मुलं असायचे, 10वी-12वी ग्रॅज्युएट, हे कुठेतरी एखाद्या समाज मंदिरात बसलेले दिसायचे, नाहीतर पारावर बसलेले दिसायचे, शाळेत सुट्टीच्या दिवशी शाळेच्या ओट्यावर बसलेले दिसायचे, कधी पत्ते खेळणं, कधी गप्पा टप्पा मारणं आणि अशा गोष्टी म्हणजे विरिकामपणात ते वेळ घालवायचे. आणि मला खूप चिडचिड व्हायची की एवढे सगळे मुलं तुमच्या गावातल्या समस्या आहेत किंवा हे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, तुम्ही नोकऱ्या केल्या पाहिजेत, व्यवसाय केले पाहिजेत, असं आम्हाला वाटायचं, मला, माझ्या टीमला, आम्हाला. आणि मग मी बऱ्याच वेळेला त्यांच्याशी बोलायचो, आमची टीम पण त्यांच्याशी बोलायची. तर त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की हे मुलंच काही करू इच्छित नाही. बरोबर आहे. पण जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा त्यांच्या समस्या कळल्या की ते शिकलेले आहेत, पुढे काय करायचं, ते नाशिकला येऊन नोकरी शोधत नाही. त्यांना समजा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर इथल्या अभ्यासिकांमध्ये येऊन तिथे फीस देऊन त्यांना परवडत नाही. त्यांची परिस्थिती, घरची परिस्थिती गरिबीची आहे, त्यांच्या घरी शेतीवाडी करायला कोणी नसतं, ते सोडून ते इथे कसे येणार. अशा परिस्थितीत मग तेव्हा मला कळलं की दोष यांचा नाहीये, तर त्यांना संधी नाही मिळते हा दोष आहे. ते हार्डवर्कर आहेत सगळे, तिथपर्यंत एवढ्या वाईट परिस्थितीतही ते तालुक्याच्या गावी जाऊन ग्रॅज्युएट झाले, काही 12वी झाले, काही पोस्ट ग्रॅज्युएट झाले,
तिथून पुढे त्यांना मार्गदर्शन किंवा संधी काहीच उपलब्ध नाही. म्हणजे ते त्या पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. मग आम्ही असा विचार केला की मग पुस्तकांना यांच्यापर्यंत पोहोचवावं. आणि मग तो जो विचार होता, तो जो थॉट होता, तो म्हणजे आमची वाचनालय चळवळाची सुरुवात. मग तिथे आम्ही विचार केला की वाचनालय वेगवेगळ्या गावात छोटे वाचनालय करायचे आणि त्या गावातल्या परिसराचे जे 5-6 खेडी गाव असतील त्या माध्यमातून त्यांना ते रिसोर्सेस उपलब्ध करून द्यायचे. त्याच्यामध्ये मग वाचनालयासाठी कधी खोली, पुस्तकं, सगळे स्पर्धा परीक्षांचे, कथा, कादंबऱ्या, म्हणजे कुठल्याही वयोगटाचं माणूस तिथे गेला गावातला तर त्याला त्याच्या वयोगटाचं काहीतरी सापडेल. लहान मुलांना लहान मुलांचं, शेतकऱ्यांना शेतीविषयक, असं सगळं सापडेल. असे वाचनालय, असे कन्सेप्ट तयार केला. पण वाचनालयामध्ये सगळ्यात मोठं हे काय होतं तर वाचनालयासाठीची खोली, आणि ती बांधायलाच 25-30 लाख रुपये लागले असते. आणि मग ते एवढे मोठा खर्च कोण देणार आपल्याला, किंवा कोण कसं करणार आपण, आणि एवढे डोनर ते एवढे मिळणार नाही. मग त्याच्यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना काय केली तर आम्ही जेव्हा गावांमध्ये फिरत होतो तिथे समाज मंदिरं, प्रत्येक गावामध्ये 2-3 समाज मंदिर असतात. आणि त्याचा वेगळ्या, म्हणजे बऱ्याच वेळेला ते रिकामे पडलेले असतात किंवा चुकीच्या कामांसाठी वापर होतो, रात्री पत्ते खेळणं, दारू पिणं वगैरे अशा. तर अशा समाज मंदिर आम्ही काही ग्रामपंचायतींना आवाहन केलं की तुम्ही हे समाज मंदिर जर आम्हाला नीटनेटकं करून दिलं तर आम्ही ते तुम्हाला वाचनालय सुरू करून देऊ. आणि आश्चर्याची गोष्ट 10-15 वाचनालय गावांनी आम्हाला वाचनालय देण्याचं मान्य केलं. त्यांनी दुरुस्त पण करून दिलं. मग आता आमचं उरलं काम फार छोटं होतं. म्हणजे त्या गावांना पुस्तकं देणं, फर्निचर देणं, स्टडी डेस्क देणं, चेअर्स देणं, पुस्तकं ठेवायला कपाट देणं, त्याला रंगरंगोटी करणं, वाचनालयाचं सुशोभीकरण करणं, आणि तिथे कोट्स, महापुरुषांचे कोट्स वगैरे लावून त्याला वाचनालयाचं स्वरूप येणं, हे एवढं काम. ह्या सगळ्यांचं बजेट ठरवलं तर ते आलं 3 लाख रुपये. मग आता वाचन रूम तयार आहे तुमची, आणि तुम्ही जर आवाहन केलं 3 लाख रुपये तर खूप सारे लोक तयार झाले. म्हणजे कोणी आपल्या आईच्या स्मरणार्थ, कोणी वडिलांच्या स्मरणार्थ, म्हणजे जे आता आपल्याकडे कर्मकांडांचं जे पीक आलेलं आहे तिथे मोठे मोठे कार्यक्रम घेतात आणि तिथे 2-4 लाख रुपये खर्च करतात. तर जे थोडे संवेदनशील लोक आहेत त्यांनी तो मार्ग टाळून समाजकार्य सर्वांना करू वाटतं. ठीक आहे, आपण एवढ्या प्रमाणात नाही करू शकत, पण फुल नाही फुलाची पाकळी एवढं तरी माझी मदत होती. बरोबर. लोकांचं मग त्याच्यामुळे ते लोक आले. मग त्यांचं आम्ही सोशल मीडियावर ते मांडत गेलो. मग काही CSR कंपन्या आल्या. आमचा एक जीवन सोनवणे म्हणून नाशिकला एक अतिरिक्त आयुक्त होते, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. त्यांच्या मदतीतून आम्ही 5-6 वाचनालय केले. एक योगेश कासट म्हणून आमचे सदस्य आहेत, ते अमेरिकेत असतात, त्यांच्या मदतीतून आम्ही 6-7 वाचनालय केले. म्हणजे असे एक ज्योत से ज्योत चला लगाते चलो असं झालं ते. आणि मग त्याच्यातून खूप सारे वाचनालय, आता 36 वाचनालय झालेत आमच्या 36 गावांमध्ये, आणि जवळपास 15-20 हजार मुलं त्या वाचनालयांमध्ये अभ्यास करतायत आता. म्हणजे ठीक आहे, कधी कधी असं होतं ना, तुम्ही काढले आणि लोक त्याला रिस्पॉन्सच करत नाही, तसं नाही झालं. खरंच लोक तिथे म्हणजे येतायत, वाचतायत, आणि हे जे आपण म्हणतोय 100 विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी, हे तिथूनच आले. करेक्ट. हे बेसिकली काय झालं की आम्ही सुरुवातीला वाचनालय करताना हा विचार नव्हता केला. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, आम्ही त्यांना एक रिसोर्सेस देणं एवढंच आमचा विचार होता. आणि त्याच्यात असं झालं की एकदा सुरुवातीला 10-15 वाचनालय झाल्यावर साहित्यिक रंगनाथ पठारे सर, त्याच्यानंतर राजन गवस सर, आणि एक सुमती लांडे शब्दालय प्रकाशनाच्या संस्थापिका आहेत, तर यांना आमच्या याची माहिती मिळाली आणि ते म्हटले की चल तुझं वाचनालयाची चळवळ आम्हाला बघायची. हे बरीच ज्येष्ठ मंडळी, आणि ते माझ्यासोबत तिकडे आले, आमच्या 2-3 वाचनालयांना भेटी दिल्या. तर मग तिथे आम्ही एका उस्थळे म्हणून एक वाचनालय आहे तिथे पेठ तालुक्यामध्ये, तिथे गेलो. तर तिथे त्यांनी मला विचारलं की हे वाचनालय वगैरे चाललंय, मुलं येतात वगैरे, पण याचा काही फायदा होतो का यांना, किंवा आता मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत काय, यांचं पुढे काय होतं. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की हे काय होतंय त्याचं. म्हणजे लिटरली मला काहीच माहिती नव्हतं. मग आमच्या सगळ्या टीमला, आमचे पेठचे समन्वयक आहेत रामदास शिंदे सर, जयदीप गायकवाड सर, किंवा हे सगळ्या लोकांना आम्हाला काही सांगता नाही आलं. आणि मग ते जेव्हा परत गेले तेव्हा आम्ही त्याच्यावर काम करायचं ठरवलं. आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या 10-12 वाचनालयांमधून 2-3 वर्षामध्ये 35 मुलांचं वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं. बरं, आता हे मुलं पण असे आहे की ते म्हणजे थोडे बुजरे असतात किंवा काय असतं, किंवा झाला आनंद झाला ते, तर आम्हाला त्या कळण्याचा प्रश्न आला नाही. आम्ही आपलं त्यांना पाहिजे असलेल्या सुविधा देत गेलो. मग तेव्हा आमच्या लक्षात आले की अरे ह्याचा तर खूप मोठ्या प्रमाणावर चांगला हे होतोय, इम्पॅक्ट होतोय.
आणि हा प्रभाव तर मग आपण त्याच्यावर नीट काळजीपूर्वक काळजी घेतली पाहिजे की याच्या आणखीन जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मग आम्ही अधिक चांगल्या रीतीने ते स्पर्धा परीक्षांचं गायडन्स सुरू केलं, मुलांना ऑनलाईन गायडन्स सुरू केलं, त्यांना काही शहरामध्ये नाशिकमध्ये येऊन काही हवं असेल तर ते सुरू केलं. आणि आता 35-36 या वाचनालयांमधून जवळपास 105-7 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे वेगवेगळ्या पदांवर. आणि जेव्हा ह्या मुलांचं शिक्षण होतात तर ते कुठेतरी असतात का तुमच्या फोरमला अटॅच, का चला इथून आपली सुरुवात झाली तर आपण हा, आता आम्ही त्या गोष्टीवर काम करतोय, कारण सुरुवातीचा फेज निघून गेलाय आता. बहुतेक पहिले 2-3 वर्ष जे आहेत ना ते त्यांच्या ट्रेनिंगमध्ये, त्यांचं सेटलमेंटमध्ये हे सगळं जातं आणि त्यांच्या नवीन जॉबमध्ये. तेव्हा त्यांना आता आम्ही या सगळ्या लोकांना एकत्र त्यांची मोठ बांधून, आणि तुम्ही आता ह्या वाचनालयांचा थोडाफार जो काही लाभ घेऊन तुमचं सिलेक्शन झालंय, तर आपण आपल्याच लहान बांधवांना काहीतरी प्रेरणा देऊ, तुमच्या माध्यमातून मदत करू. तर त्यांचे लेक्चर्स ठेवणं असं सुरू केलेलं आहे हळूहळू. आणि आता त्या लोकांना एकत्र आणून आम्ही, म्हणजे त्यांनीच त्यांच्या भाषेत सांगितलं त्यांच्या गावांमध्ये जाऊन, तर अधिक चांगलं इफेक्ट होईल त्याचा. आणि ते आम्ही काम आता सुरू केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला. म्हणजे सर आपण वाचनाचं बोलतोय किंवा शिक्षणाचं बोलतोय, तर आता आपण सिटी म्हटलं नाशिक, आणि तुम्ही जिथं वाचनालय केलंय तर त्याच्यात एक्झॅक्टली एज्युकेशन बद्दलची अवेअरनेस म्हणजे फरक काय दिसतो तुम्हाला, पॅरेंट्स मध्ये असू द्या किंवा टीनेजर्स मध्ये काय असतो? पहिला फरक मला हा दिसतो की ग्रामीण आदिवासी भागामध्ये संधीची कमी आहे. ते हार्डवर्कर आहेत, ते हुशारही आहेत, त्यांना कुठेही जाऊन शिकण्याची याची सगळी तयारी आहे, पण त्यांना संधी, पैसा हा खूप, गरिबी खूप फॅक्टर आहे तिथे. शहरांमध्ये कसं असतं की आपल्या मुलांना सगळं ऑप्शन्स आहेत, सगळ्यात त्यांनी म्हटलं की हा क्लास लावायचा, तो क्लास आपण लगेच लावून देतो. चेस लावायचा, चेस लाव, फुटबॉल लावायचा, क्रिकेटला, जे त्यांनी सांगितलं ते आपण करतो. शहरामध्ये, खेड्यामध्ये ते ऑप्शन नाहीये. त्याला एक तर शिक्षणाचं पण एक लिमिटेड स्कोप आहे. खेड्यामध्ये जितकं 4थी पर्यंत शाळा असेल, 7वी पर्यंत तिथे शिकायचं, तिथून पुढे मोठ्या गावात 10वी पर्यंत असेल, तिथून पुढे तालुक्याच्या शहरात कॉलेज असेल. हे एक सरदोपट मार्गानेच त्यांना जावं लागतं. आणि मग त्याच्यातून जे शिक्षण मिळालेलं असेल ते त्यांचं फायनल शिक्षण. त्यामुळे त्यांना हे संधी अभावी उपलब्ध असलेलंच शिक्षण त्यांना मिळतं. त्यांना असं वाटतं की मला आर्ट्सला जायचं की मला कॉमर्सला जायचं, हे ऑप्शनच नाहीये त्यांच्याकडे. समजा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मोठ्या ठिकाणी फक्त आर्ट्स आणि कॉमर्स ते तेवढंच घेतील. तर ही मोठा फरक आहे, दोन मोठे तफावत आहे. आणि मग ती दूर करण्याचं काम आम्ही करतो आहोत, आणि बाकीचे लोकांचं पण करायला हवं त्यांनी जास्तीत जास्त, कारण ही मुलं संधी अभावी मागे राहतात. बाकी दुसरं कुठलंही रिझन नाहीये की त्यांच्या याच्यामध्ये. म्हणजे सर हे मला पर्सनली विचारायचं आहे, किंवा माझ्या याच्याबद्दल नॉलेज नसेल पूर्ण, का मी आता ऐकते जसं न्यूज किंवा न्यूजपेपर मध्ये आपण बघतो का जे आपले सरकार आहे किंवा जी आपली गव्हर्नमेंट आहे ती पण अशा बऱ्याचशा स्कीम राबवते अशा गावांमध्ये शिक्षणाच्या असतात, किंवा आपण मग त्या स्कीम कुठे फेल होतात गावांमध्ये, जसं आपण शिक्षणाची घेऊ तर का फेल होती किंवा कुठे होते फेल? प्रत्येक व्यवस्था, आपल्या व्यवस्थेतली प्रत्येक सिस्टीम किंवा ही जी योजना असते ही ठेकेदार बेस असते. अच्छा. म्हणजे मंत्री त्याच्या खाली आणि शेवटी त्यांच्या याच्यातला सर्कल मधला ठेकेदार. आणि मग ते एक चेन ठरलेली असते. मग तो ठेकेदार बऱ्याच वेळेला नॉलेजेबल नसतो. फॉर एक्झाम्पल पाण्याची योजना असेल, त्याला माहिती नसतं कुठे विहीर खोदायची, फक्त त्याला गावात कुठे कोणीतरी सांगते इथे विहीर खोदून टाकतो, तिथे आत्ता पाणी लागलं आनंद आहे, पण उन्हाळ्यात तिथे पाणी लागणार आहे का याचा तो अभ्यास करत नाही. त्याच्यानंतर फार चुकीच्या पद्धतीने योजना राबवल्या जातात. म्हणजे अगदी एक उदाहरण सांगतो, म्हणजे हास्यास्पद उदाहरण आहे. म्हणजे एका गावाला काहीतरी 30-40 वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वी एक योजना आली होती पाण्याची. काय करायला पाहिजे त्यांनी, की त्यांनी एक ठरवलं, एका जागी विहीर जागा निश्चित केली, 3-1 किलोमीटर अंतरावर गावापासून, तिथे पाणी लागेल असं गृहीत धरून. एका ठिकाणी टाकीची जागा निश्चित केली, मग पाईपलाईन करून विहीर खोदली की ते पाणी टाकीमध्ये टाकून डिस्ट्रीब्यूट करायचं असं ठरवलं. मग टाकीचा ठेकेदार वेगळा होता, पाईपलाईनचा ठेकेदार वेगळा होता, विहिरीचा ठेकेदार वेगळा होता. टाकीच्या ठेकेदाराने आधी टाकी बांधून टाकली, पाईपलाईनच्या ठेकेदाराने ते टाकीपासून त्या ठरलेल्या विहिरीच्या ठिकाणपर्यंत पाईपलाईन करून टाकली, आणि विहिरीच्या ठेकेदाराने नंतर विहीर खोदायला सुरुवात केली. उलट. आणि त्या विहिरीला पाणी नाही लागलं. आता ही 15-20 वर्षापूर्वीची ही योजना आहे, आणि त्याच्यात 20-25 लाख रुपये खर्च केलेले आहे. त्या विहिरीला पाणी लागलं म्हणजे टाका वाया गेली, पाईपलाईन वाया गेली, सगळं वाया गेलं, पैसा पूर्ण वाया गेला. महत्वाचं वाया जाण्याचा प्रश्न नाही, ते गाव तहानलेलंच राहिलं, गावाला पाणी मिळालंच नाही. मग त्या गावात नंतर जेव्हा आम्ही गेलो
तेव्हा आमच्यासाठी काय होतं की तिथे ऑलरेडी टाकी होती, ती वापर केलेली नव्हती, थोडी खराब झालेली होती. त्यानंतर मग आम्ही त्या गावाला आधी पाण्याचं योग्य लोकेशन शोधलं. आमचे जे जिओलॉजिस्ट आहेत त्यांनी योग्य लोकेशन शोधलं 2 किलोमीटरवर. तिथे गावकऱ्यांकडून आम्ही विहीर खोदून घेतली. तोपर्यंत आम्ही 1 रुपया पण खर्च केला नाही. मग त्या विहिरीला भरपूर पाणी लागलं आणि मग तिथून आमचं काम तिथं मोटर बसवून पाईपलाईन करून टाकीमध्ये पाणी आणून दिलं. ह्याला फक्त 4.25 लाख रुपये लागले. तिथून मग आमचं काम फक्त एवढंच राहिलं की ते विहिरीतून पाणी टाकीत आणून टाकणं, त्याच्यामध्ये मग मोटर, पाईपलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला फक्त 4.25 लाख रुपये लागले. आणि त्या गावाला जी अयशस्वी योजना झालेली होती 4.25 लाख रुपयात त्या गावात पाणी पोहोचलं. आज पण ते गाव म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे आज 10-11 वर्षांनंतर त्या गावाला ती योजना अतिशय सुरळीत चालू आहे. म्हणजे पाण्याचे कुठे त्यांना अजिबात नाही, त्रास नाही झाला. म्हणजे ऍक्च्युली त्याला आपण म्हणतो काम करायचं नसतं. प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर स्टडी हे सर्व गोष्टी लागतात. सर, जेव्हा आपण म्हणतो का तुम्ही वाचनालय सुरू केले किंवा तिथून विद्यार्थ्यांना, तर तुम्ही विद्यार्थ्यांना कसे म्हणजे गाईड करता किंवा त्यांना कसं म्हणजे शासकीय नोकरी घेणं पण एक आपण म्हणू एक त्याला प्रॉपर अभ्यासक्रम लागतो किंवा त्याला प्रॉपर गायडन्स लागतो. का ठीक आहे तुम्ही फॉर्म भरला आणि अभ्यास केला तसं नसतं त्याला प्रॉपर. तुमचं गायडन्स कसं असतं विद्यार्थ्यांना? बेसिकली या मुलांना काय असतं, बऱ्यापैकी हार्डवर्कर आहेत ते आणि त्यांना थोडं संधीचीच कमी असते. मग ती वाचनालयांमुळे मिळाली संधी. पण काही ठिकाणी आम्ही ज्यांना जिथे जिथे आवश्यक आहे, समजा पोलीस ट्रेनिंग असेल किंवा काही असेल, तर त्या ठिकाणी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग करतो त्यांचं. काही मुलांना जर नाशिक शहरामध्ये येऊन काही आवश्यक पाहिजे असेल, समजा काही लेखी परीक्षेचं किंवा तोंडी परीक्षेचं, तर ते आम्ही त्यांना मदत करतो. त्याच्यासाठीचं काही स्टडी मटेरियल हवं असेल तर ते देतो. आता करोना काळामध्ये किंवा त्याच्यानंतर आम्ही खूप सारे ऑनलाईन सेशन्स अरेंज केले होते. तेव्हा लेक्चर्स वगैरे फिजिकली शक्य नव्हतं, आम्हालाही जाणं शक्य नव्हतं. तेव्हा नाशिकचे जे काही चांगले क्लासेस आहेत किंवा चांगले शिक्षक आहेत या स्पर्धा परीक्षांचे, त्यांना आम्ही आमच्या त्या ऑनलाईन गुगल मीटवर बोलवून आणि त्यांचे लेक्चर्स अरेंज केले होते आणि ते कंटिन्यू आम्ही करत असतो वेगवेगळ्या मार्गदर्शकांचं. त्यामुळे काय की नुसतंच अभ्यास किंवा नुसतंच याच्याऐवजी त्यांना इकडची पण माहिती मिळते. थोडं लेखी स्पर्धा परीक्षांचं जे काही काय म्हणतो आपण त्याला शॉर्टकट्स असतात किंवा एक कमी प्रयत्नात ते यशस्वी होण्याचे जे काही टॅक्ट्स असतात ते शिकवण्याचा पण आम्ही त्यांचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना प्रॉपर सर्व्हिस लागूपर्यंत जे पण लागतंय तिथे तुम्ही अवेलेबल सगळं. आता कुठल्या एखाद्या मुलाला नवीन एखादी परीक्षा द्यायची असेल आणि त्या परीक्षेचं पुस्तक वाचनालयात नाही, त्यांनी कोणी तिथला कोऑर्डिनेटर आम्हाला सांगितलं तर 2 दिवसाच्या आत ते पुस्तक आम्ही त्या वाचनालयात पोहोचवतो. म्हणजे कुठलंही स्टडी मटेरियल, कोणाला इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनचं असेल, कोणाला काही असेल. तर आता एका मुलाला IAS ची परीक्षा देत होता तो आणि त्याला दिल्लीला जाऊन प्रिपरेशन करायचं होतं. कारण ते दिल्लीलाच तर आम्ही आमच्या खर्चाने त्याला दिल्लीला पाठवलं होतं. दुर्दैवाने तो नाही झाला. पण म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करतो. कदाचित तो झाला असता तर मग आमच्या माध्यमातून झालेला तो पहिला किंवा तिथून तो शिकला तर बरंच असेल. शिकला असेल तो. IAS नाही होणार, आता डेप्युटी कलेक्टर म्हणजे काहीतरी तर नक्कीच. बरोबर. सर, पाणी झालं आपलं, आता वाचनालय झाले, तर तिसरं काम ज्याला तुम्ही केलंय ते म्हणजे कुपोषणातून मुलांना बाहेर काढणं आणि कोविड काळात लोकांना मदत करणं. तर कुपोषण, आता सपोज मी इथे, तर मला असं वाटतं कुपोषण म्हणजे एकदमच आदिवासी भागात जिथे आपण म्हणतो की ऍक्सेसरीज नाही, ज्या बेसिक आपण म्हणतो टीव्ही असतं किंवा ह्याच गावांना असतं. तर बेसिक आता जर सपोज मी विचारलं का नाशिक आहे, तर कोणत्या आसपासचे गाव आहे जिथे कुपोषणाची मुलं झडतात? म्हणजे समस्या काय असते आणि कशामुळे झडतात? कुपोषण जे आहे ना, हे आदिवासी भागात जास्त आहे. आदिवासी भाग म्हणजे कुठला भाग? तर आपला त्र्यंबकेश्वर, जास्त करून हर्सूलचा भाग, पेठचं इंटेरियर, इगतपुरीचं काही इंटेरियर गावं. इथे कुपोषण जे असतं ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ह्याची कारणं वेगवेगळी. कधी कधी ते अस्वच्छतेचं कारण असेल, बऱ्याच वेळेला गरिबीमुळे त्यांना पोषक आहार मिळत नाही, हे एक कारण असतं. कधी कधी या मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, आयर्नची कमतरता असते, असे वेगवेगळे कारणं असतात. आणि कुपोषण त्याच्यावर मात करण्यासाठी निदान होणं महत्वाचं आहे. की समजा एखादा मुलगा आहे कुपोषित, तर ते कुपोषित आहे कसं, तर एक स्टँडर्ड त्याचं वय आणि वजन, वेट आणि उंची यांच्यामध्ये ते बसलं नाही तर ते कुपोषित ग्राह्य धरतात. कुपोषित असलं तर पुढे काय होतं, तर ते मुलगा वाढत राहतो, पण त्याचं मेंटल ॲबिलिटी
पुढच्या सगळ्या याचा खूप फरक पडतो. नंतर जेव्हा तो पूर्ण वाढ होते त्याची, हं. किंवा लहान वयातच त्याचा मेंदूची नीट वाढ होत नाही अच्छा. या कुपोषणामुळे, आणि मग तो पुढे पण मग तो तसाच राहतो. तर हे दूरगामी परिणाम जास्त आहेत. म्हणून कुपोषण हे लहानपणीच त्याचं हे जर मात केली गेली निदान त्याच्यावर, होऊन त्याचं तर प्रॉपर हे चांगलं आहे. ट्रीटमेंट. तर कारणं खूप वेगवेगळी आहेत त्याची, त्याचं निदान होणं जास्त महत्वाचं आहे कुपोषणात. मग सर आता जे तुम्ही गावं सांगितली तर ठीक आहे. आता मला असं वाटतं सरकार थ्रू आता बघा आपण म्हणतो पोलिओ राज, जसं आपण म्हणतो पोलिओ हे सर्वांपर्यंत पोहोचतो. त्या पोलिओ सोबत आता आपण बघतो का ते लोक बघतात का मुलाची वाढ नाही होते, सुवर्णप्राशनपासनं किंवा विटॅमिनच्या गोळ्या किंवा रक्तवाढीच्या गोळ्या ते प्रोव्हाइड करतात. तर मग हे लोक तिथपर्यंत नाही पोहोचत का? नाही, मी मगाशी जे म्हटलं ना मॅडम, प्रॉब्लेम काय आहे की कुपोषण प्रत्येक मुलामध्ये त्याचं कारण वेगळं असतं, अच्छा. आणि आपल्याकडे सरकारी पातळीवरून कुपोषण निर्मूलन हे सरसकट होतं. अच्छा. म्हणजे रक्तवाढीच्या गोळ्या सगळ्यांना, अरे एखाद्या मुलाला नाही रक्तवाढीची अच्छा. गरज ना, कॅल्शियमच्या गोळ्या सगळ्यांना, हा हा. आयर्नचे औषध सगळ्यांना, हम्म. असं नाही होणार. ज्याला गरज नाहीये, ज्याच्या ऑलरेडी जास्त कॅल्शियम आहे, जास्त आयर्न आहे, त्याला तुम्ही ते परत द्याल तर त्याला दुसरंच काहीतरी हा हा. समस्या उद्भवेल. त्याच्यामुळे निदान आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये जो अगदी सिव्हिअर कुपोषित झालेला आहे, हम्म. अगदी ज्याला सॅम हम्म. म्हणतात, त्यालाच फक्त निदान होतं. बाकीचे जे जे मीडियम याच्यातले असतात त्यांना सरसकट उपचार असतो. अच्छा. म्हणजे सरसकट पोषक आहार, सरसकट औषधं, असं अशा पद्धतीने कुपोषणाचं ही मोहीम राबवली जाते. ते अपयश आहे आपल्या सरकारी यंत्रणेचं. हम्म. ह्याच्यावर मात म्हणून आम्ही जे 2017 साली त्र्यंबक तालुक्यामध्ये एक हे राबवलं होतं, हम्म. निदान, उपचार आणि आहार. म्हणजे आम्ही बालरोग तज्ज्ञांची संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना हम्म. आणि केमिस्ट असोसिएशन या तिघांना एकत्र करून आम्ही एक असा प्रोग्राम बनवला की आधी आम्ही 353 बालक होते आमच्या त्या यादीमध्ये, अच्छा. जे त्र्यंबक तालुक्यात कुपोषित बालक होते. अच्छा. त्याच्यात काही सॅम होते, काही मॅम होते. हम्म. तर ह्या बालकांवर आम्ही 4-5 महिन्याचा एक प्रायोगिक प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये काय केलं की आम्ही ह्या सगळ्या डॉक्टर्सला खेड्यांमध्ये घेऊन गेलो. महिन्यातून 2दा यायचे, 2 संडेला ते. त्या सगळ्या मुलांना मी एकत्र करायचो वेगवेगळ्या सेंटरवर. 15 सेंटर केले होते, 15 डॉक्टर यायचे आमच्याबरोबर, आणि त्या सेंटरवर आजूबाजूचे सगळे कुपोषित बालक यायचे, त्यांना ते चेक करायचे. आम्ही सोबत औषधं पण द्यायचो वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते त्याचं निदान करायचे की ह्याचं कुपोषण कशामुळे झालेलं आहे, आणि मग ज्याच्यामुळे झालंय ते औषधं त्यांना दिले जायचे. आणि सोशल मीडियावर आवाहन करून आम्ही काही पोषक आहार पण न्यायचो, तो प्रत्येकाला द्यायचो. आणि अशा याच्यामध्ये आम्ही 4 महिने हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला. तर त्या 353 मधले 4 महिन्यामध्ये 283 मुलं कुपोषण फेजच्या बाहेर आले. म्हणजे ही एवढं मोठं यश होतं की आम्ही खूप त्याला, म्हणजे आम्हाला सगळ्या टीमला, आम्हाला डॉक्टर्स लोक, आम्हाला खूप आनंद झाला की 4-5 महिने आम्ही जे कष्ट केले की जवळपास 70-80% मुलं कुपोषण. म्हणजे याच्यातून एकच सिद्ध होतं की तुम्ही जर सिस्टमॅटिकली प्रॉपर मेडिकेशन, जर तुम्ही हे केलं तर कुपोषण निर्मूलन शक्य आहे. सरसकटीकरणाने कुपोषण निर्मूलन होणार नाही. दुर्दैवाने असं झालं की आम्ही हे सगळे रिपोर्ट तयार केले की आम्ही काय केलं, कसं केलं, त्याचं यश कसं आलं, आम्ही कुठल्या मेथडॉलॉजी काय वापरली, याचा रिपोर्ट बनवला. केंद्र सरकारपासून, राज्य सरकारपासून सगळ्या मंत्र्यांना, सचिवांना, सगळ्यांना पाठवलं. आदिवासी विकास आयुक्तांना पाठवलं. एकाने साधी पोच सुद्धा दिली नाही. म्हणजे याच्यात मी सरप्राईज होते का खरंच असं होतं का, किंवा मला असं वाटलं का खूप तुम्हाला त्याच्यानंतर सपोर्ट आला असेल किंवा मग त्याच्यावर काम. सरकारी यंत्रणांनी अजिबात नाही, पण आम्हाला कॉर्पोरेट किंवा खाजगी संस्था किंवा वेगवेगळ्या NGO यांनी मात्र सपोर्ट केलं. आणि मग ते आम्ही जसं जसं आम्हाला एखाद्या संस्थेची मदत आली तसं तसं मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ते राबवतो. आतापर्यंत 1001 मुलांना आम्ही कुपोषणाच्या बाहेर काढतो. सर याच्यावर मला हा प्रश्न होता का हे खरंच प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचतं का शासकीय, म्हणजे मी असं म्हणते का मधल्या नाही, कधी कधी ते लोक ऐकतात सोडून घेतात, जो प्रॉपर त्या लेवलला आहे तो ते त्यांच्या हातात आहे ते मॅनेज करू शकतात, तिथपर्यंत पोहोचतं का हे? तिथपर्यंत पोहोचतं की आता वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात, बऱ्याच वेळेला टीव्हीवर पण ह्याच्याविषयी आलेलं आहे. आता हे त्यांच्यापर्यंत पोहोचतं, हे ऐकता की नाही ते मला माहिती नाही. मी 2-3 वेळा या IAS अधिकाऱ्यांना, आदिवासी आयुक्तांना, ZPच्या COना भेटण्याचा प्रयत्न केला, पण म्हणजे दुर्दैवाने असं आहे की इंग्रज गेले पण हे देशी इंग्रज आलेले. IAS अधिकाऱ्यांना भेटणं इतकं सोपं गोष्ट राहिलेली. तुम्ही कितीही जेन्युइन कारण घेऊन जा, तुम्हाला ते 2-3 दिवस लटकवतील खाली,
तुम्हाला 2 तास बाहेर वाट बघायला लावतील किंवा अशा पद्धतीने माझ्यासारखा माणूस तर नाही काम करू शकत. त्याच्यामुळे मग यांच्या मदतीचं मी अपेक्षा सोडून दिलेली आहे हं. आणि मग आपल्या पातळीवर जे काम करायचं ते करायचं असं. मुळात त्यांचे कान उघडे नाहीयेत म्हणून पोहोचत नाही त्यांच्याकडे. अच्छा. जसं तुम्ही 1,000 पेक्षा जास्त मुलांना कुपोषितून बाहेर काढलंय, तर तुम्ही जे आरोग्य शिबिर घेता त्याच्या गावांवर काय परिणाम झाला? म्हणजे त्यांच्यामध्ये काय अवेअरनेस आली किंवा कुठे ते पण जरा नाही का आपण सतर्क झाले का? आपण काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणजे काय गोष्टी केल्या तुम्ही? गावांमध्ये कसं असतं, बऱ्याच वेळेला PHC ज्या असतात, हं. प्रायमरी हेल्थ सेंटर्स, हं, हे हं. बरेच लांब असतात. अच्छा. आणि तालुक्यात मला वाटतं 3-4च असतात आणि त्या त्या PHC पर्यंत पोहोचणंच एक मोठं दिव्य असतं, हं. विशेष करून पावसाळ्यामध्ये. हं, हं. पावसाळ्यामध्ये जे रस्ते, नाले इतके वाहत असतात की रस्ते बंद असतात आणि मग आणि त्याच वेळेला नेमकं साथीचे आजार चालू असतात. त्यामुळे आम्ही पावसाळ्यांमध्ये शक्यतोवर डॉक्टर्सच्या मदतीने, IMAच्या मदतीने हे मेडिकल कॅम्प्स घेतो. तर त्याच्यामुळे होतं असं की एकाच गावातले बऱ्यापैकी आजारी असलेले लोक एकाच वेळेला त्यांना औषधोपचार आणि हे हं. सगळं होऊन जातं. त्यामुळे त्या गावामधले जे PHC वरचा ताण आहे तो पहिल्यांदा कमी होतो. त्या गावातली रोगराई तिथे आटोक्यात येऊन जाते हं. आणि अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांची तिथे खूप जास्त प्रमाणावर गरज आहे. हं, हं. पण म्हणजे आमचं पण एक लिमिटेशन आहे. आम्ही हं. जास्त पोहोचू शकत नाही. हं. पण काही लोक संस्था जर जॉईन झाले तर आम्ही अधिक गावांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या लोकांना निरोगी राहण्यास मदत करू शकतो. म्हणजे हे जेव्हा शिबिर राबत असेल तेव्हा कुठेतरी त्या लोकांमध्ये पण म्हणजे वाटत असेल का त्यांना आपण मुलांना काय खायला द्यायला पाहिजे किंवा हो. कोणत्या याचं पण बरीच मदत होत हां, असेल हे का? शिबिर राबवताना आम्ही ते पण करतो. जे हां. आमच्याबरोबर जे तज्ञ डॉक्टर असतात, ते त्यांना आहाराचं, हं. तुमच्या स्वच्छतेचं हे सगळं आम्ही तिथे लेक्चर पण ठेवतो त्यांचे. त्यामुळे त्याच्यावर पण त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडतो. कुपोषणाच्या बाबतीत विशेष करून जे आम्ही हे अवेअरनेस प्रोग्राम घेतो, त्याच्यामध्ये त्या आईला, मुलाला घरातल्या वस्तू कशा वापरून हं, चांगल्या हं, हं. पद्धतीने बनवून द्यायचं. हं, हं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. हं. तुम्हाला अगदी शहरातलं सगळं हो, आणायला असं. हां, द्यायला हां. पाहिजे असं नाही. तुमच्या समजा आदिवासी भागात नागली पिकते हां. किंवा रानभाज्या खूप चांगल्या प्रमाणावर असतात की ज्याला पैसे नाही लागत हं. त्यांच्यासाठी. म्हणजे नागली प्रत्येक घरात असते हं. किंवा रानभाज्या तर अगदी तिथे विकत हां. मिळतच नाही, फ्रीच असतात त्या. हं. तर ह्या प्रकारचे पदार्थ वापरून मुलांना कसं निरोगी ठेवू शकतात ह्याचे अवेअरनेस काम पण आम्ही घेतो तिथे. रानभाज्या महोत्सव भरवतो आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच. अच्छा. आणि त्यामुळे तेच ना, ते लोकं तिथे राहतात, पण त्यांनाच माहीत नसतं का कशाने व्हिटॅमिन भेटतं किंवा कशाने कॅल्शियम. हां. त्याच्यामुळे त्यांना पण बराच फायदा होत असेल आणि त्यांची लाईफस्टाईल बदलली असेल. बरोबर. सर जसं आता बघतो का काही नसतानाही कुपोषणाची लोकं झडतात किंवा खाण्यापिण्याच्या परिणामामुळे लोकांवर बरंच नाही का आपण म्हणतो म्हणजे मृत्यू होतो खाण्यापिण्यामुळे पण. मग कोविडमध्ये तर एक्झॅक्टली तसंच काळ आला होता का जो म्हणजे आपल्यासारख्या लोकांना सुद्धा ते खूप अवघड झालं होतं खाणं. तर कोविड काळामध्ये अशा गावांना काय चॅलेंज होतं? कारण तिथे कोविड पसरण्याचं पण एक होतं ना, का तुम्ही आता जसं तुम्हाला आवडतंय का इथे प्रॉब्लेम आहे तुम्ही जाऊन भेटताय. कोविडमुळे ते सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे कुठेतरी लिमिटेशन्स होते का तुम्ही कितपर्यंत लोकांपर्यंत जाऊ शकता. तर कोविडमध्ये काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही कशी लोकांना मदत केली? कोविड जेव्हा आला, तेव्हा आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो. म्हणजे काही याचा काय फरक पडेल, काही नाही, काही आयडिया नव्हती. पण कोविडमध्ये आपल्याला फक्त घराच्या बाहेर जायचं नाही एवढाच त्रास झाला. हं. कारण आपण सगळे वेल सेटल्ड लोकं आहोत आणि वर्षभर आपल्याला काम नाही मिळालं तरी खायला बंद होईल अशी परिस्थिती नाही. आदिवासी भागात एक्झॅक्टली उलटं आहे. त्यातले 50-60% फॅमिलीज अशा आहेत की त्यांनी आज काम केलं तरच खायला मिळेल. बरं. आणि कोविडला ज्या दिवशी लॉकडाऊन झालं, त्या दिवशी ज्या लोकांचं काम बंद झालं, त्या लोकांचे पुढचे इतके हाल झाले की ते एकतर पहिली गोष्ट त्यांना गावापर्यंत पोहोचणं, ते स्थलांतरित असतात बरेचसे लोकं. गावापर्यंत पोहोचणं, तिथले लोक इकडचे त्यांचे जे काही काम होतं, रोजगार होता तो गेला. गावापर्यंत कसे तरी ओढाताण करत पायी वगैरे पोहोचले. गावातल्या लोकांना जे काही रोजगार होते तिथले मजुरी करायला जायचे ते बंद झालं. आणि बंद झाल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल. बरोबर. म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये तिथे इतका हाहाकार झाला की खायला लोकांकडे पैसे नाही, वस्तू नाही, काही नाही. आणि मग त्यावेळेला आम्ही पण म्हणजे सुचत नव्हतं काय करायचं, काय नाही. मग आमची टीम आमचे जे तालुका समन्वयक आहेत, ग्राम समन्वयक यांच्या ऑनलाईन मीटिंग्स वगैरे घेतल्या की काय करायला पाहिजे, काय नाही. मग कसली गरज आहे आता. तर मग त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला आलं की आता लोकांना खायलाच काही नाही, तर आपण ह्यांना किराणाचं काहीतरी हे दिलं पाहिजे. आणि मग आम्ही थोडंसं मग आमचे चक्र फिरले आणि आमची जो काही टीम आहे, सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये ही परिस्थिती मांडली आम्ही की आता काय चालू आहे आदिवासी भागामध्ये, यांना आपल्याला जगवणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर आम्ही सगळं टाकलं
आणि मग त्यांना सांगितलं की सगळ्यांना आवाहन केलं की ह्यांना आपण ग्रोसरीचं म्हणजे किराणाचं काही साहित्य हा. देऊ. आणि मग भरपूर म्हणजे देश विदेशातून, अगदी अमेरिकेतून, बापरे. इंग्लंडमधून लोकांची मदत आली. हो. हो, इकडून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या संघटना असतील, खूप साऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली. एक RTO अधिकाऱ्यांची संघटना आहे, ते तर आमच्यासोबत कायम म्हणजे वाचनालयांच्या सोबत आहेत, पाण्याच्या याच्यामध्ये आहेत, कोविडच्या काळात पण खूप त्यांनी मदत केली. तर असे खूप कनेक्ट झालेले लोक आहेत. तर इतकं साहित्य आलं की मग ते आम्हाला डिस्ट्रीब्यूट करणं हे परत एक नवीन चॅलेंज झालं, कारण कोविड होता, आम्हाला पण अगदी फ्रीली जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही त्यावेळेपर्यंत आमची टीम चांगली तयार होती की प्रत्येक गाव, आता आज परिस्थिती अशी की प्रत्येक गावामध्ये आमचा एक कोऑर्डिनेटर आहे, SNF कोऑर्डिनेटर, सोशल नेटवर्किंग फोरमचा. त्याच्यानंतर तालुका कोऑर्डिनेटर्स आहेत आमचे. तर ह्या सगळ्यांच्या टीम मधून मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जे पोहोचायचो. एवढ्या कोविडच्या काळात आमचे तालुका कोऑर्डिनेटर जे आहेत हे त्या गाडीमध्ये भरायचे सामान आणि त्या प्रत्येक गावामध्ये त्या विलेज कोऑर्डिनेटर कडून डिस्ट्रीब्यूट करून आणि संध्याकाळी परत यायचे. तर अशी ही एक चेन छान डेव्हलप झालेली होती. त्याच्यामधून ते जवळपास 30-35 हजार फॅमिलीज पर्यंत आम्ही ते खूप साहित्य पोहोचवलं. आणि मग पहिले 2-3 महिन्यानंतर मग परिस्थिती जेव्हा आटोक्यात आली, मग आम्ही चेंज केलं थोडंसं, की त्यावेळेला मग सगळं ते खेड्यांमधल्या हॉस्पिटलला किट्स नव्हते किंवा ते बऱ्याच गोष्टी नव्हत्या. त्या तिथले जे हेल्थ वर्कर्स होते ते हे तेव्हा रिस्कमध्ये काम करायचे. मग त्यांना सेफ्टी किट्स पुरवणं किंवा ह्या गोष्टी चालू केलं, ते मास्क देणं, असं त्या सगळ्या नर्सेसला, हॉस्पिटल्सला आम्ही ते पुरवण्याचं काम केलं. असं 2 फेजमध्ये काम केलं आम्ही. खूप छान सर. मी आता तुम्ही बाहेर सोशली काय करतात हे सर्व मला समजलंय. पण आता एखादा NGO चालायचं म्हणजे सोशल नेटवर्किंग फोरम म्हटलं तर आपण एक NGO आहे, एक समाजकार्य आहे. ते करताना कुटुंब पण असतं आपल्याला, आपली पर्सनल लाईफ पण असते. आता मला ते जाणून घ्यायचे का कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट पहिल्यापासून होता का? आणि काय चॅलेंजेस आले तुम्हाला कुटुंब म्हणजे आपली मुलं सांभाळताना आणि सोशल वर्क करताना? म्हणजे बरंच आता मला असं वाटतं मी सोशल वर्क करायला तर माझ्या मुलांवर खूप परिणाम होईल. कुठेतरी त्यांच्या शिक्षणावर होईल किंवा त्यांच्या डेली लाईफवर होईल. तर हेच मला जाणून घ्यायचंय. तर बेसिकली मी सोशल वर्क चालू केलं जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. म्हणजे मी पूर्ण सेटल झालो आणि त्यानंतर चालू केलं. म्हणजे ते मला असं वाटतं की मी सगळ्यात चांगलं केलं. माझ्या भावासोबत, माझा भाऊ कॅप्टन निलेश, त्याच्यासोबत माझा व्यवसाय होता आणि मग त्यामुळे मला त्याचं थोडं लक्ष असल्यामुळे मला याच्याकडे जास्त वेळ द्यायला, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आई वडील शिक्षक होते, तेही सोशली हे होते, खेडेगावांमध्ये त्यांचे ट्रान्सफर्स होत्या, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही चांगलं प्रोत्साहन होतं. तिसरी गोष्ट, माझी मिसेस टीचर आहे आणि एका बाजूने मला आर्थिक एक सेफ मला हे होतं की माझं काही नाही झालं तर शी विल मॅनेज, आणि तिने मॅनेज केलं. तसं नाही, मॅनेज तर ठीक आहे होईल फायनान्शियली, पण त्यांनी ती जबाबदारी मनापासून घेतली. आणि सगळ्यात त्यांचं सॅक्रिफाईस, मुलांचं, मिसेसचं, ते म्हणजे वेळेचं, की ऑलमोस्ट एव्हरी सॅटरडे मी आदिवासी पाड्यांवर असायचो आणि मग त्यांचा जो वेळ होता तो मला खूप थोडी कसरत करावी लागायची. त्यांनाही वेळ द्यायचो मी लवकर येऊन किंवा असं काहीतरी करून, पण जो त्यांचा हक्काचा वेळ होता तो मात्र मी खाल्ला त्याच्यामध्ये. मग त्या दरम्यान मिसेसनी मुलांकडे लक्ष देणं वगैरे हे सगळं बघितलं. आणि दुसरी गोष्ट, चांगली गोष्ट त्याच्यातून ही पण झाली की मी लहानपणापासून दोन्ही मुलांना माझ्या आदिवासी भागामध्ये घेऊन जायचो. त्यांना ती परिस्थिती त्यांनी लहानपणापासून बघितलेली. म्हणजे ते घरी येऊन आपण म्हणतो ना कधी कधी का पप्पा तुम्ही मला वेळ नाही दिला, तर ते मे बी तो प्रश्न त्यांच्या मनात येत नसेल का त्यांनी बघितलंय का आपले वडील काय करतायत. आणि म्हणजे सुदैवाने माझा मुलगा पण या पब्लिक पॉलिसी याच्यामध्ये MS केलंय त्यांनी इंग्लंडमध्ये, आणि तो म्हणजे याच्याशी पब्लिक पॉलिसीशीच रिलेटेड तो आता त्याचं करिअर करणार आहे. म्हणजे लहानपणापासून त्याने जे बघितलं थोडाफार फायदा त्याला होईल कदाचितच. सर, आता इतके कामं मी तुम्हाला पहिल्यापासून विचारते का एवढे कामं करतायत, तर मला इमॅजिन होते का याला किती लोक लागतील आणि याला काय म्हणतात त्याला निधी म्हणतो आपण किंवा फायनान्स किती लागेल. तर मला तो प्रश्न आहे पहिला, किती लोक काम करतात आपले सोशल नेटवर्क फोरम मध्ये आणि फायनान्शियली ते कसं मॅनेज होतं. तुमच्या या संस्थेमध्ये ना आता म्हटलं तर 250च्या आसपास लोक आहेत, पण ते वेगवेगळ्या याच्यावर आहेत, वेगवेगळ्या याच्या. काही लोक आम्ही डोनेशन मिळवण्याचं काम करतो, CSR मिळवण्याचं काम करतो, मी थोडं मॅनेज करण्याचं काम करतो, कोऑर्डिनेट करण्याचं. आमचे तालुका कोऑर्डिनेटर जे आहेत, रामदास शिंदे असतील किंवा जयदीप निकम आहेत, जयदीप गायकवाड आहेत,
संदीप बत्तासे, विजय भरसट, निलेश पाटील, हे सगळे लोक लोकल स्तरावरचे कामं बघतात. तिथले शोधून आणणे लोकांना, गरजू गावांना, गरजू व्यक्तींना तिथे पाहणी करणं, ते स्वतः जाऊन बघतात. हे सगळं काम करण्यासाठी एक वेगळी टीम आहे. आणि खाली जे ग्राउंड वर्क, समजा एखाद्या गावात काम चालू करायचं, त्या गावात आमचा एक विलेज कोऑर्डिनेटर असतो. अच्छा. म्हणजे दरवेळेला मला किंवा आमच्या टीम मधल्या कोणाला तिथे जाण्याची आवश्यकता तुम्ही फक्त नसते. कोऑर्डिनेट करता आम्ही त्याच्यासोबत. कोऑर्डिनेट करतो, हा. फायनान्शियली हे करतो. त्यामुळे अशी टीम मोठी आहे. आणि मला म्हणजे सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही सगळे लोक एकही रुपया मानधन न घेता आम्ही हे सगळं काम करतो. व्हॉलेंटियर. हा, आम्ही जातो, आमच्या खर्चाने जातो. आम्ही कोणाच्या कुठे जेवत नाही, कुठे हॉटेलवर जेवत नाही. आमच्या संस्थेमध्ये कुठले हॉटेलच्या जेवणाचे बिल सापडणार नाही तुम्हाला, आमच्या ट्रॅव्हलिंगचे बिल सापडणार, ते आमच्या खर्चाने. आम्ही व्हॉलेंटिअरिंग पण करतो आणि जाण्या येण्याचे हे सगळं खर्च आम्ही आमचा करतो. आणि आमच्याकडे फक्त हे सगळं नियमित जाण्या येण्यासाठी जे लोक आहेत ते 2च सॅलरीड एम्प्लॉय. हे सगळे कामं ते 2च सॅलरीड एम्प्लॉय आहेत. बाकी सगळे आम्ही व्हॉलेंटिअरली काम करतो. आणि ती टीम मग वेगवेगळ्या, मग कोणी अमेरिकेतून काम करतं, कोणी ऑस्ट्रेलियातून काम खरंच करतं, हो, कोणी मस्कतमध्ये आहे. अच्छा, आमचे म्हणजे काही सदस्य. म्हणजे सक्सेस म्हणजे हे किती मनापासून होत असेल. किंवा आपण कधी सॅलरीसाठी काम करतो तर ते एक लिमिटेशन असतं. पण आता तुम्ही सांगतायत का अनसॅलराइज पीपल आहे तिथे जे स्वतः व्हॉलेंटरी काम करतात, म्हणजे त्यांची जिद्द तेवढी असेल हो, का मला आता इथून काही राजेश- पाहिजे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून. करेक्ट. राजेश बक्षी म्हणून आहेत, 15 वर्षापासून माझ्यासोबत. ते मस्कतला असतात. वा. योगेश कासट आहे, त्याची IT कंपनी आहे मोठी. अरे वा. तो अमेरिकेत असतो. तिथून तो सगळं तिथून हँडल करतो. तिथून जितक्या भारतातल्या कंपन्यांना कनेक्ट करून देतो. म्हणजे असे खूप सारे लोक कनेक्ट झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचं काम ज्याला चालू आहे. करायचं हो. त्याला आपण म्हणतो ना, काही नाही जस्ट त्याला. आपण आता जे देतोय ते फक्त आपण बहाणे किंवा आपण म्हणू ना लिमिट काही लिमिट, नाही किंवा एक्सक्युजेस इग्नोर, नाही. एक्सक्युजेस देतोय का, चला नाही का याच्यामुळे नाही होते, पण ज्याला करायचं तो बरोबर करतो त्याला. सर, हे आता जसं आपण बोलतोय का हे सर्व तुम्ही पर्सनल लेवलला करता, इथे कुठे गव्हर्नमेंट किंवा राजकीय किंवा सरकारचं मदत नाही, पण हे करताना कुठे तुम्हाला असं जाणवलं का राजकीय दबाव आला किंवा कुठून प्रेशर येतं? नाही, तसं काही होतं का? नाही, सुरुवातीला यायचं. सुरुवातीला की जेव्हा आम्ही पाण्याचं काम करायला एखाद्या गावात जायचो, आपल्याकडे काय की सगळ्या गावांमध्ये, जवळपास सगळ्या गावांमध्ये सरकारी योजना झालेली असते. आणि ती काही ना काही कारणाने, काही गावांचे चालू आहेत, पण बऱ्याच गावांमध्ये ते फेल गेलेलं आहे. तर जेव्हा आम्ही त्या गावामध्ये पाहणी करायला जायचो, तेव्हा तिथली जी योजना केलेला व्यक्ती असेल, ठेकेदार असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड जो राजकीय व्यक्ती असेल, त्याला ते थोडंसं तो भीती वाटायची की हे आम्ही काय आधी जे केलेलं आहे अपयश आहे किंवा भ्रष्टाचार आहे किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल किंवा ते बाहेर येईल. त्या भीतीने मग ते थोडंसं आमच्यावर कुठून तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा. पण सुरुवातीपासूनच आम्ही हा फोकस ठेवला की कोणाचं भ्रष्टाचार बाहेर काढणं हे आमचं काम नाही, ती यंत्रणा वेगळी आहे, त्यांनी त्यांचं काम करावं. आमचं फोकस एवढाच आहे की ते गाव सरकारी योजना होऊन पण तहानलेलं राहिलंय, तर त्याला पाणी देणं, मग कुठल्याही माध्यमातून असो. मग आम्ही जो सुरुवातीचा दबाव होता तो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं की तुमचा भ्रष्टाचार किंवा तुमचं हे जे काही आहे अपयश आम्हाला बाहेर आणायचं नाहीये, ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला या गावकऱ्यांना पाणी द्यायचंय. आणि मग सुरुवातीचे 5-6 गावांना हे असं झालं. पण नंतर जेव्हा हीच पद्धत राहिली तेव्हा मग इतर लोकांच्या मनातली ती भीती निघून गेली की आपलं मागचं काही निघेल किंवा काही निघेल. मग नंतर आता सध्या आणि आता आमचं नावगावही झालंय, त्याच्यामुळे मग असं कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही कोणी. असं सर्वात म्हणजे समाजकार्य करताना ऍज अ पर्सन विचारते मी, आता तुम्ही कोणातरी साठी काम करणारे लीडर पण नाही किंवा फॅमिलीसाठी उभं राहणारा माणूस पण नाही, एक पर्सनल लेवल समाज कार्य करताना सर्वात पहिला थॉट काय आला आणि आता त्याचं थॉट आल्यानंतर आता तुम्ही 16 वर्ष काम करताय, त्याच्यानंतरची तुम्हाला काय फिलिंग वाटते हे मला जाणून घ्यायचं. पहिला थॉट जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिला थॉट माझं बेस ग्रामीण होतं आणि मला काहीतरी करायचंय ग्रामीण भागासाठी. पण मी तेव्हा तो थॉट माझा एकदम कॅज्युअल होता, काहीतरी जाऊन वया पुस्तकं देणं किंवा काहीतरी छोटं मोठं काहीतरी करणं, असं कॅज्युअल थॉट होता. ते मला असं वाटायचं की आम्ही फार भारी करतोय असं. पण जेव्हा तिथे गेलो तेव्हा लक्षात आलं की अरे ह्यांच्या समस्या तर खूप मोठ्या आहेत आणि मग त्या समस्यांना हे किरकोळ वया पुस्तकं वाटून किंवा हे याच्याने काही नाही होणार. पण ते सुरुवात झाली, पण मग त्याच्यातून एक कड्या ह्या कनेक्ट होत गेल्या. म्हणजे त्याच्यातून मग ते पाण्याचं आलं, त्याच्यातून वाचनालय आलं, त्याच्यातून कुपोषण आलं आणि त्याच्यातून मोठं आमचं एक स्ट्रॉंग असं सर्कल नेटवर्क तयार झालं. आज जर विचार केला तर मी मागे वळून बघितलं तर खूप छोटं काम सुरू केलं होतं, आज बऱ्यापैकी त्याचं मोठं हे झालेलं आहे.
आज इतक्या लोकांना, आता 70,000 लोकांच्या लोकांना घरापर्यंत शुद्ध आम्ही पाणी पाणी पोहोचवलंय. 1,001 मुलांना आम्ही कुपोषणातून बाहेर काढलंय. 100-125 मुलांना नोकऱ्या दिल्या आहे. किंवा सगळे जर आमचं सगळे बेनिफिशियरीज किंवा सगळ्या ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो जितक्या खेड्या गावातल्या लोकसंख्येपर्यंत, तरी 2 लाखाच्या वर आहे. इतक्या लोकांच्या चेहऱ्यावर आपण छोटा का होईना स्माईल आणू शकलो. हा खूप आनंद आणि समाधान देणारं हे आहे. म्हणजे हे तर सर, पण मग याच्यात मला हा प्रश्न आला का, जसं तुमचे आई वडील पण शिक्षक आहे, मुलगा आता आउट ऑफ इंडिया आहे, म्हणजे चांगलं शिक्षण घेतलंय. कधी तुम्हाला असं आलं का, म्हणजे मी पण कॉर्पोरेट जॉब करू शकला असतो किंवा हा एक का नाही, कधीच नाही? मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझा व्यवसाय उत्तम होता. म्हणजे माझं घरदार सगळं झालेलं होतं. मधल्या काळात थोडंसं माझं याच्यामुळे लक्ष दिल्यामुळे माझं फायनान्शियल स्टेटस थोडं जळमळलं, पण माझं आधी केलेलं व्यवस्थित असल्यामुळे फार त्याचा फरक झाला नाही. कधी कधी वाटतं की हे जेव्हा त्रास करतो तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने मी अजून हे करू शकलो असतो. पण जेव्हा एखाद्या गावामधून वाचनालयाचं उद्घाटन करून परत येत असतो किंवा एखादं पाणी देऊन त्या एखाद्या म्हाताऱ्या बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही गावाकडे परत येत असतो, किंवा एखाद्या मुलाला नोकरी लागल्याची बातमी येऊन तो भेटायला येतो किंवा तो फोन करतो, ह्याच्यामध्ये मग मला ते परत जो विचार होता की नाही आपण कॉर्पोरेट जॉईन करू किंवा काय आणखीन काही वेगळं, तर तो परत व्हॅनिश होऊन जातो आणि मग मी पुन्हा त्याच सर्कलमध्ये परत काम सुरू ठेवतो. सर, आत्ताची जी तरुण आहे, कारण तीच आपलं फ्युचर आहे, तर आजच्या तरुणाला किंवा टीनेजर्सला, यंगस्टर्सला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे समाजासाठीचा, त्यांनी काय कार्य करावं? थोडं तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे. आजचं टीनेजर म्हणजे ज्याला जेन झी म्हणतो आपण, हे मी तरी अनुभवलंय की खूप बेजबाबदार आहे. म्हणजे थोड्या प्रमाणावर काय मुलं जे आहेत हे खूप फोकस आहेत आणि ते त्यांच्या करिअर ज्या कुठल्या क्षेत्रात ते काम करतील खूप आहे. पण मेजर जेन झी जो आहे हा मोबाईल नेटवर्क आणि इतर जे त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत ह्याच्यात पूर्ण गुरफटलाय. त्याच्यातून बाहेर काढणं या मुलांना फार कठीण आणि अतिशय आवश्यक गोष्ट आहे, पण ती फार कठीण झालेली आहे. आणि त्याच्यामधून मी अनेक केसेस बघितल्या की आता सायकॅट्रिस्ट किंवा हे सगळं वाढणं या लहान मुलांसाठीचे 17-18 वर्षाची मुलं काही दिव्य करत असतात. तर ह्या मुलांना मला सांगणं आहे की तुम्ही भारताचे फ्युचर आहात, नेक्स्ट जनरेशन आहात, जेन झी आहात. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं करिअर, तुमचं ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही त्याच्यावर आधी फोकस केला पाहिजे. आणि ते झाल्यावर एक या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काही ना काहीतरी, बाकी फार काही करू नका, तुम्ही तुमच्या वाढदिवसाला काहीतरी करा, एखादं चांगलं सोशल काम करा. आपण वाढदिवसाला भरपूर मोठ्या याच्यामध्ये जातात, तुम्ही 5 वर्षातून एकदा तरी किंवा 3 वर्ष. आजकाल अशी फॅड आहे की वाढदिवसाला 2-5 हजार रुपये प्रत्येक जण, कोणी पण मुलगा खर्च करतो. या इकडे जा, बर्गर इकडे तिकडे काही पण करा. हे तुम्ही त्यातले 2,000 रुपये काढून एखाद्या आदिवासी भागातल्या शाळेत द्या, मुलांना खेळणं द्या, त्यांना केवढं मोठं अप्रूप राहतं त्याचं, आणि तेवढी गरज असते त्याला. इथून एवढ्या जरी गोष्टी केल्या प्रत्येकाने की तुमच्या वाढदिवसाला काहीतरी चांगलं काम करा, तरी खूप मोठ्या प्रमाणावर सोशल चेंज होऊ शकतो. सर, याच्यामुळेच मी आठवतं का खरंच आपण कधी कधी असं वाटतं नाही ना, म्हणजे बरेचसे लोक खूप इनिशिएटिव्ह घेतात. म्हणजे मी असं ट्राय करते, म्हणजे मी एक XYZ आहे तिथे मी गेली होती का, चला म्हणजे करते असं का, बर्थडेला ही डेट आहे, बर्थडेला आणि तिथनं आमच्याकडून जेवण जायला पाहिजे. माझ्या मिस्टरांना आम्ही करतो बऱ्याच वर्षापासून. पण बरेच असं होतं का आम्ही जी डेट देतो का, सपोज 28 सप्टेंबर आहे, या डेटला आमच्याकडून, तो ऑलरेडी लाईन मध्ये 100 लोक असतात का, त्यांनी ऑलरेडी डेट दिले असताना तुम्ही 28 सप्टेंबरला देऊच नाही शकत, कारण त्या दिवशी ऑलरेडी 3 जण देत आहेत. म्हणजे बरेच जे आपण म्हणतो ना आपली पिढी 90sची किंवा आपल्या मागची, ते लोक खूप जाणीवपूर्वक आहे का करतात लोक. म्हणजे अक्षरशः 100 दिवसानंतर मला कुठेतरी नंबर भेटतो का, हा तुम्ही तेव्हा जेवण घेऊ शकता. तुम्ही याचा अर्थ काय, तुम्ही 5 स्टार सोशल याच्यामध्ये कनेक्टेड आहात. मला केव्हाही फोन करा, मी तिथे तुम्हाला अत्यंत अत्यावश्यक असलेल्या ठिकाणीच तुमची मदत पोहोचवेल. म्हणजे मी आता हे नाशिकमध्येच 1-2 असे लोक आहेत की कुठलाही राजकीय माणूस, कुठलाही व्यक्ती त्याच ठिकाणी जाऊन मदत केली जाते, आणि ती एकाच ठिकाणी इतकी होते की त्यांना नंबर लावावे लागतात. आणि ऑन द अदर हँड काही ठिकाणं अशी आहे की तिथे प्रचंड गरज आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचलेले नसतात म्हणा, मे बी त्यांची माहिती नसते म्हणा. अशा गोष्टींमुळे हे मिसमॅच होत आहे ऍक्च्युअली. पण गरजू
खूप लोक आहेत, खूप अच्छा. संस्था आहेत, खूप माणसं आहेत. अच्छा. तर तिथे पोहोचवण्यासाठी लिंक म्हणून आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला म्हणजे आता मदत आपण करू. आलोय कनेक्ट मध्ये तेव्हा होईल. सर आता एक मजेशीर राऊंड आहे रॅपिड फायर. तुम्हाला एक छोट्या शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचंय. पैसा की सेवा? सेवा. आता ते तुम्ही नाही दिलं असतं तरी मला समजलंच असतं सेवाच आहे ऑब्व्हियसली. संघर्ष की समाधान? संघर्ष केला तरच समाधान मिळेल. अच्छा. सोशल मीडिया साधन की व्यसन? सोशल मीडिया हा उत्तम माध्यमाचं शापात केलेलं वरदान आहे अच्छा. माणसाने. तुमचा सर्वात अभिमानाचा क्षण कोणता आहे आतापर्यंत? हे आमच्या वाचनालयांच्या जी मुलांना नोकऱ्या मिळाल्या ना, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण एवढ्या कुटुंबांना त्याच्यामधून वर येण्यासाठी मदत झाली. मस्त. सर्वात कठीण दिवस कोणता आतापर्यंत होता तुमचा? म्हणजे एक दिवस असा आला असेल ना सर, म्हणजे काहीतरी वाटलं असेल तेव्हा का नको करायला किंवा थांबावा किंवा खूप कठीण जातंय असं? हा, कुपोषणाच्या वेळेला असा एक दिवस आला होता आमच्याकडे. मी हर्सूल, आता ते एका वाक्यात नाही सांगू शकणार मी, 2-3 वाक्यात सांगतो की हर्सूलला एक अतिशय तीव्र कुपोषित बालक होतं, त्याला आम्हाला नाशिकला आणायचं होतं. आणि त्याच्याबरोबर त्याचा आजोबा आला होता, का आई वडील त्या मुलाचेच कुठेतरी स्थलांतरित होते आणि आजोबा होता, आणि त्याला नाशिकला आणलं नसतं, तो वाचला नसता तो मुलगा. तर त्या आजोबाला आम्ही कंटिन्युअस, आमची सगळी डॉक्टरांची टीम, की आम्ही घेतो, आम्ही सगळं खर्च करतो, नाशिकला आम्ही ऍडमिट करतो MUPच्या हॉस्पिटलला, आणि चल आमच्या बरोबर. तो आजोबा आलाच नाही. तो त्याला म्हणजे आपल्या व्यवस्थेवर विश्वासच नव्हता. मग कुठे घेऊन जाणार मला नाशिकला, याला त्याला, आणि काय करतील, मला तिथे सोडून दिलं तर काय करू. तर तो प्रसंग मला खूप म्हणजे आजही आठवतो, की म्हणजे एक दुर्गम भागातल्या एका माणसाला व्यवस्थेवर विश्वास नाही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा. बरोबर. तो माझ्यासाठी खूप वाईट दिवस होता. मला खूप म्हणजे ते अजूनही मी अनेक भाषणांमध्ये त्याचा उल्लेख करतो. आणि खरंच पण म्हणजे आज पण तसं झालंय ना सर, का आपण म्हणत नाही, पण जेन्युअनली जर खरंच मनापासून जरी एक माणूस, तर खरंच ट्रस्ट बसणं नाहीये, कारण फेक पण खूप झाले त्याच्या खूप काही म्हणजे त्याला त्याचं कारण काही असेल, पण त्याचा व्यवस्थेवर विश्वास नाही खरंच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर. हे मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. समाज बदलण्यासाठी एक शब्द सांग. समाज बदलायचा असेल तर एक शब्द किंवा वाक्य सांग. स्वतः बदला. तेच आहे. तर शेवटी एक प्रश्न आहे जो महत्वाचा आहे सर, म्हणजे तुम्ही आता सांगितलंच आहे तरुणांनी काय करायला पाहिजे काय, पण जर आता तुम्हाला सांगायचं का सोशल नेटवर्किंग फोरम काय करतं आणि तुम्ही त्याला कशी मदत करू शकता, तर हे आमच्या ऑडियन्ससाठी फक्त तुम्ही सांगाल का? सोशल नेटवर्किंग फोरम फक्त हे पाणी वगैरे देण्याचं, वाचनालय ह्याचं काम नाही करत. आम्ही तरुणांना पण कनेक्ट करून घेतो. तर आमच्या बरोबर आता भरपूर कॉलेजेसची मुलं आहेत जे आता काय काम करतायत, तर ह्या सगळ्या वाचनालयांमध्ये ते सुट्टीच्या दिवशी जातात, तिथल्या लहान मुलांना एकत्र करतात, त्यांच्याबरोबर खेळतात आणि त्यांना वाचनाची गोडी लावतात. अगदी मुंबई पुण्याचे कॉलेजेसची मुलं पण आमच्या बरोबर येतात. तर तुमच्या जे ऑडियन्स आहे त्यांच्यामध्ये असे यंगस्टर्स असतील, तरुण मुलं असतील, तर त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हा. तुम्हाला काम आम्ही देऊ, आणि जे मी खात्रीपूर्वक सांगतो की तिथून परत येताना तुम्ही आमच्याशी कायम कनेक्ट व्हाल, इतका आनंद मिळेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट नाही म्हणणार, पण ज्यांना इच्छा आहे मनापासून काहीतरी समाजासाठी करायचं, त्यांनी सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा सोशल मीडियावर. प्रमोद सर, आज तुमच्याबरोबर चर्चा केली आणि तुमचं जे संभाषण होतं त्याच्याने खरंच अंगावर काटे आले. म्हणजे कुठून सुरुवात केली आणि त्याचा म्हणजे आपली एवढीशी सुरुवात किती मोठा चेंज करू शकते समाजासाठी. ऍक्च्युली कधी कधी आपण ते बघतच नाही, त्यामुळे आपण तो इनिशिएटिव्ह घ्यायलाच आपण घाबरतो. आणि तुम्ही म्हणजे एखाद्या माणसामध्ये जिद्द असेल तर त्याला आपण म्हणतो ना, यार माझ्याकडे तेवढा फायनान्सच नाही, मी सोशल वर्क नाही करू शकत, किंवा माझ्याकडे आता टीमच नाहीये, मी कसं काय सोशल वर्क करू शकतो. पण एखाद्या माणसामध्ये जिद्द असली तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात आणि ते बरोबर होतात. जसं आता आपण तुमच्यावर बोलताना मला कळलं का तुम्ही पाणी, शिक्षण, आरोग्य हे 3 सोडून अजून एक स्तंभावर काम करतात, ते म्हणतो आपण माणुसकी. या 4 याचा पिलरचा तुम्ही जो एक मोठा पिलर करून जे तुम्ही व्यवसाय मांडला आहे तो इतका भक्कम आहे. म्हणजे हे फक्त काय म्हणतो आपण त्याला, एक समाजसेवा नाहीये, म्हणजे हे कुठेतरी आंदोलन आहे, स्वतः माणसाशी माणसासाठी. आणि सर या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि
आपल्यामधले तरुण असू द्या किंवा जे पण लोक ज्यांना खरंच समाजासाठी काही करायचं ते सरांना कन्सर्न करा. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळचे, आसपासचे ज्यांना गरज आहे त्या लोकांना तरी शेअर करा आणि जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता पोहोचवता. या पॉडकास्टसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. मी शिल्पा वानखेडकर. पुन्हा भेटूया नेक्स्ट पॉडकास्टसह, नव्या विषयासह, नवं गेस्टसह. धन्यवाद.